अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील 17 वर्षीय कबड्डीपटू युवतीवर अत्याचाराप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत 3 संशयितांना जेरबंद केलाय। या प्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे। अंकुश भेंडेकर, शिवाजी वाबळे, रमेश गांगर्डे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। यातील शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे हे दोघेही क्रीडा प्रशिक्षक असून दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावत तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे। तर अंकुश भेंडेकर हा जामिनावर आहे। 17 वर्षीय युवतीच्या मामानं या प्रकरणी पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्यात 26 फेब्रुवारी 2025 रोजी फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित 17 वर्षीय युवती राष्ट्रीय कबड्डीपटू आहे। तिला चांगलं प्रशिक्षण मिळावं यासाठी भोसरी येथील संस्थेमध्ये सराव सुरू केला। त्यासाठी वाकड येथे तिच्या मामाकडे ती राहायला आली होती। दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी ती घरी न परतल्यानं तिच्या मामानं वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली। अल्पवयीन असल्यानं तिचे अपहरण झाल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यामध्ये 26 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। वाकड पोलिसांनी या प्रकरणी अंकुश याला अटक केली आहे। त्याला जामीन मिळालाय। दरम्यान आपल्यावर अत्याचार झाल्याचं पीडित 17 वर्षीय युवतीने सांगितलं। त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये कलमवाढ करण्यात आली आहे। अॅट्रॉसिटी आणि बाललैंगिक अत्याचाराप्रकरणी कलमवाढ झाली। त्यानंतर वाकडचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कोराडे यांच्याकडे तपास आला। त्यांनी संशयित शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे यांना अटक केली आहे।